गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय। पारनेर पंचायत समिती अंतर्गत राळेगाव थेरपाळ येथे अनुसूचित जाती नवबुद्ध वस्ती विकास कामातील अनियमिततेविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं। उपोषणकर्ते सतीश उर्फ बाजीराव अशोक कारखिले यांनी हे उपोषण केलं होतं। त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की वस्ती विकास कामातील अनियमिततेची सखोल चौकशी करावी, संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, दोषींवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत, शासन निधीचा झालेला गैरवापर थांबवावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या भ्रष्टाचारावरती कडक नियंत्रण ठेवावे। या मागण्यांसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार निलेश लंके स्वतः जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले होते। तब्बल 3 ते 4 तास त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या मांडला। या काळात त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हे संपूर्ण प्रकरण उघड करून दाखवलं आणि त्यानंतर सीओच्या देखील लक्षात आलं की या प्रकरणात बरंच गोलमाल झाला। कागदपत्रांमध्ये झालेल्या हेराफेरीबाबत तीव्र संताप व्यक्त केला। जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची देखील या ठिकाणी आदेश खासदार लंके यांनी दिलेत। गेल्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू असताना देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं खासदार लंके यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सामान्य गरीब लोकांचे प्रश्न का दुर्लक्षित केले जातात? आदेश दिल्यावरच काम करतात का? पण जनतेच्या वेदना तुम्हाला दिसत नाहीत का? अशा शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारला। यानंतर प्रशासनावर दबाव वाढल्यानंतर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईचे आदेश दिले। तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील परिपत्रक काढलं। तब्बल 3 ते 4 तासाच्या पाठपुराव्यानंतर खासदार निलेश लंके हे कारवाईचा आदेश घेऊनच जिल्हा परिषदेतून बाहेर पडले। त्यानंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्ते सतीश कारखिले यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। अखेर नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून आता सर्वांचं लक्ष आहे की प्रत्यक्ष कारवाई आणि चौकशीच्या अंतिम निकषाकडे। आदेश झालेत पण प्रत्यक्षात कारवाई कधी होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि खासदार निलेश लंके यांच्या कामगिरीची पुन्हा एकदा या ठिकाणी कौतुक केलं जात आहे। कारण खासदार लंके त्या ठिकाणी गेले, अधिकाऱ्यांना विचारलं आणि आदेश घेऊनच बाहेर आले। आता ग्राउंड वरती कारवाई कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित राहतो। आता या अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास घटकांतर्गत जो राळेगण थेरपाळमध्ये अपार झाला होता, त्या अपारासंदर्भात आम्ही 3 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत होतो। आता या उपोषणामध्ये अहिल्यानगर दक्षिणचे खासदार सन्माननीय डॉक्टर निलेश लंके साहेब यांनी साहेबांशी चर्चा करून मध्यस्थी करून याच्यावरती तोडगा काढलेला आहे आणि 7 दिवसाच्या आत यामध्ये असणारे सर्वच दोषी पार ग्रामपंचायत लेवलपासून तर ZP पर्यंत जेवढे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आश्वासन या ठिकाणी मला लेखी स्वरूपात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेलं आहे। या कारवाईवरती समजा दिलेल्या पत्रावरती जर का रीतसर कारवाई नाही झाली 7 दिवसाच्या तर आम्ही या पुढची दिशा वेगळी असेल आणि ती नक्कीच तीव्र स्वरूपाची असेल या ठिकाणी मी सांगू इच्छितो। हो, आता या ठिकाणी समाधानी तर आहेच, पण कारवाई होणं अपेक्षितच आहे। 3 दिवसापासून राळेगण थेरपाळ या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या दलित सुधार योजनेमध्ये जे कामांची अनियमितता होती, इलेक्ट्रिक कामाची विशेष करून, त्या कामांच्या बाबत आता शिव असू किंवा डेप्युटी शिव साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। त्यामध्ये आता जिल्हा परिषदेने आम्हाला एक पत्र दिले की 7 दिवसाच्या आत जे त्या प्रक्रियेमध्ये दोषी असतील, सहभागी असतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं त्यांनी पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे ते पत्र सगळ्यात महत्त्वाचं अपेक्षित होतं। त्या प्रक्रियेमध्ये टेंडर काढण्यासाठी कोणाची सही आहे, चेक काढण्यासाठी कोणाची सही आहे, टेंडर फ्लॅश करण्यासाठी कोणाकोणाची सही आहे, ह्या सगळ्या दोषींवर कारवाई केली जाईल।